जय श्री मित्रांनो. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सरकार सेवा केंद्रासंबंधी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची म्हणजेच सेतू केंद्राकरिता नवीन नोटीस काढण्यात आलेली आहे ते बघणार आहोत. आणि याकरिता कोणकोणत्या अटी-शर्ती आहेत आणि हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत. तर मित्रांनो, हा फॉर्म निघाला आहे सातारा या जिल्ह्याकरिता. तर सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे. तर त्याकरिता कोणतं एक ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझर ओपन झाल्यानंतर त्यामध्ये सर्च करा सातारा. आता ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये सातारा सर्च करा. साताराची तुम्हाला अशा प्रकारची होम पेज दिसून पडेल. म्हणजे जे सातारा जिल्ह्याची मेन वेबसाईट आहे, ती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर इथेच बघा, वरच्या बाजूला काही टॅब आहेत. यामध्ये काय आहे, नोटीस आणि नोटीसमध्येच तुम्हाला अनाउन्समेंट हे ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल. ठीक आहे. तर यावर क्लिक करा आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरचं एक ऑप्शन आहे आपल्या सरकार सेवा केंद्र नोटिफिकेशन, टर्म्स अँड कंडिशन्स, ॲप्लिकेशन फॉर्म, टेम्पलेट्स अँड लिस्ट ऑफ वॅकन्सीज. हे जे काही हे आपल्या सरकार सेवा केंद्र अर्थातच सेतू केंद्राकरिता जितक्याही वॅकन्सी काढण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या विभागाकरिता, कोणत्या गावाकरिता ह्या फिलअप करायच्या आहेत, त्याची सविस्तर माहिती त्यांनी या एका फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. तर आता याच्यासमोर बघा, इथं समोर तुम्हाला 3 पीडीएफ दिसून पडतील. तर यामध्ये एक आहे व्ह्यू आणि व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची जी काही पीडीएफ आहे ते तुम्हाला दिसून पडेल. तर इथं या सेतू केंद्राकरिता म्हणजे या आपल्या सरकार सेवा केंद्राच्या वॅकन्सीकरिता जे काही जाहीरनामा आहे, तो तुम्हाला यामध्ये दिसून पडेल. यामध्ये अटी-शर्ती काय आहे, स्टार्ट डेट काय आहे, एंड डेट काय आहे आणि कोणकोणत्या विभागाकरिता, कोणकोणत्या क्षेत्राकरिता, कोणत्या गावाकरिता वॅकंट लिस्ट आहे, याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच पीडीएफमध्ये दिसून पडेल. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, इथं आहे पहिल्या नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे अर्ज मिळवण्याचे ठिकाण व कालावधी. यामध्ये तुम्ही बघा 5 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधी दरम्यान तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. लक्षात ठेवा, की अर्ज सबमिट करण्याच्या अगोदर तुम्हाला ही जी काही पीडीएफ आहे, पीडीएफ सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे आणि या कंडिशन्समध्ये तुम्ही जर बसत असाल, तर तेव्हाच तुम्हाला अर्ज करायचा आहे. नाहीतर काय होते, की आपण व्यवस्थित पूर्णपणे पीडीएफ वाचत नाही आणि त्या लगेच आपण अर्ज करून घेतो आणि अर्ज केल्यानंतर आपण विचार करतो, की हे काही जे सविस्तर म्हणजे आपल्या सरकार सेवा केंद्राची आयडी आहे, हे आपल्याला मिळणार. पण आपण अटीमध्ये बसत नसल्या कारणानं आपल्याला ही आयडी देण्यात येत नाही. तर अशा प्रकारे होऊ शकते, की तुम्ही कंडिशनमध्ये बसत नसाल. त्यामुळे सर्वप्रथम तर तुम्ही जे काही जाहीरनामा आहे, तो व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा. ठीक आहे. मित्रांनो, त्यानंतरचं मग दुसरं पॉइंट आहे अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण. आता तुम्हाला हा जो अर्ज आहे, हा अर्ज कुठे सबमिट करायचा आहे. मित्रांनो, आता काही जिल्ह्याच्या वेबसाईट असतात, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागतो. तर काही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे अर्ज येते, की फक्त आणि फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. म्हणजे त्यांच्या माध्यमातून एक Google शीट बनवण्यात येते आणि त्या Google शीटवर तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. त्यानंतर पडताळणी होते आणि पडताळणीच्या नंतर तुम्हाला तिथं व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येते. पण या जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आणि फक्त ऑफलाईनच अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर अर्ज कुठं सबमिट करायचा ते बघा. त्यानंतर 2 नंबरचं जे ऑप्शन पर्याय देण्यात आलेले आहे, त्या पर्यायामध्ये बघा दुसरं पॉइंट सातारा व जावली तालुक्यातील भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी यांनी सातारा उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज जमा करावेत. तशाच प्रकारच्या मग याच पॉइंटमध्ये काही सब पॉइंट देण्यात आलेले आहेत. तर इथं बघा कोरेगाव तालुका, कराड तालुका, पाटण तालुका, फलटण तालुका, माड व खटाव तसेच वाई, महाबळेश्वर व खंडाळा यांच्यासारखे जे काही तालुका आहेत किंवा क्षेत्र आहेत, त्यांनी आपल्या भौगोलिक क्षेत्रातील विभागीय अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचे अर्ज जमा करायचे आहेत. ठीक आहे. तर आता अर्ज कुठे सबमिट करायचे हे तुम्हाला माहिती झालेली आहे. पण तुमच्या क्षेत्राकरिता वॅकंट आहे की नाही आहे, हे कसे बघायचे? तर याच पीडीएफमध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे. खाली स्क्रोल करा. तिथं जे काही मुद्दे देण्यात आलेले आहेत, असे टोटल तुम्हाला 30 पॉइंट्स देण्यात येतील. तर ते 30ही पॉइंट्स सविस्तर वाचून घ्या आणि त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला बघा, आपल्या सरकार सेवा केंद्रासंबंधी माहिती. म्हणजेच यामध्ये तालुका कोणता आहे, क्षेत्र कोणतं आहे, त्यामध्ये लोकसंख्या किती आहे आणि रिक्त जागा किती आहेत, याबद्दलची सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ही जी काही पीडीएफ आहे, पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमच्या क्षेत्राकरिता, तुमच्या विभागाकरिता, तुमच्या गावाकरिता यामध्ये रिक्त जागा आहे की नाही, हे नक्कीच बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या जिल्ह्याच्या माध्यमातून 1489 रिक्त जागांची जी जाहिरात आहे, जी नोटीस आहे, ती काढण्यात आलेली आहे, असे दिसून येईल. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपण जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे सातारा जिल्ह्याची, त्यावर जाऊ आणि त्याच्यानंतर इथं बघा 2 नंबरचं एक पीडीएफ आहे. आपल्या सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना. यावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर एक साधारण व्यक्तीला म्हणजे
ज्यांच्याकडे सीएससी सेंटर आहे किंवा सर्वसाधारण जे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे सीएससी सेंटर नाही, अशा दोन्ही व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रत्येकच जिल्ह्याकडे मध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रत्येकच जिल्ह्यामध्ये जेव्हा अर्ज निघते त्यावेळी सीएससी सेंटर चालकांना प्राधान्य देण्यात येते. तर त्यांची जे काही ज्यांचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रान्झॅक्शन काउंट केले जाते आणि जास्तीत जास्त काउंट्स असतील, तर तुम्हाला त्यामध्ये प्राधान्य असतो. ठीक आहे. तर इथं बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा अर्जाचा नमुना दिसून येईल. तर अर्जाचा नमुना व्यवस्थित वाचा. वाचल्यानंतर व्यवस्थित खोडतोड न करता हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. ठीक आहे. आणि व्यवस्थित भरून झाल्यानंतर जे काही यामध्ये डॉक्युमेंट्स विचारलेले आहेत, ते डॉक्युमेंट्स वगैरे सगळे तयार करून संबंधित या अर्जासोबत जोडून तुम्हाला तुमच्या उपविभागीय कार्यालयामध्ये हे जमा करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आणखी एक इथं तुम्हाला पी दिसून पडेल. महाविद्यालयासाठी आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना. आता हा जो अर्जाचा नमुना आहे, हा कुणाकरिता? तर त्या क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे महाविद्यालय आहे, म्हणजे समजा तुमचं गाव आहे, तुमचे क्षेत्र आहे, त्यामध्ये एखादा महाविद्यालय असेल, तर त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सरकार सेवा केंद्र मिळवता येतो. तर त्यांची जी काही प्रिन्सिपल आहेत, त्या प्रिन्सिपलांनी हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि हाच फॉर्म भरून त्यांची माहिती वगैरे सगळं लिहून व्यवस्थित त्यांनी संबंधित कार्यालयामध्ये हे अर्ज जमा करायचे आहे. तर अशा प्रकारे जनरल व्यक्ती म्हणजे लोकल व्यक्ती तसेच महाविद्यालय अशा दोघांकरिता हे आपल्या सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू केंद्राकरिता जाहिरात काढण्यात आलेली आहे, नोटीस काढण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून गेलेले असेल, की कोणकोणत्या विभागाकरिता आणि अर्ज कसा करायचा, अटी-शर्ती काय आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. आणि मी या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे देण्यात आलेले आहेत, अटी-शर्ती आहेत, हे सगळे काही व्यवस्थित तुम्हाला एक-एक पॉइंट वाचलेला नाहीये. त्यामुळे नक्कीच तुम्ही ते सविस्तर अगोदर वाचून घ्या, त्यानंतरच अर्ज करा. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.